हाय, माय नेम इज श्रुती and I am from Brickfolio Private Limited. आज आपण अशा प्रोजेक्टचा रिव्ह्यू देणार आहोत जो एक्झॅक्ट लोकेट होतो पिंपळे सौदागर लोकेशन मध्ये. या प्रोजेक्ट पासून तुम्हाला नॅशनल हायवे आणि मेट्रो स्टेशन 5 ते 10 मिनिटाच्या अंतरावरती आहे. स्कूल, कॉलेज, हॉस्पिटल्स आणि मॉल्स 5 ते 10 मिनिटाच्या अंतरावरती आहेत. आज आपण ज्या प्रोजेक्ट बद्दल रिव्ह्यू करणार आहोत त्या प्रोजेक्टचे नाव आहे साई औरा, डेव्हलप बाय WJV लँडमार्क्स. तुमचा 2 BHK चा सॅम्पल फ्लॅट ज्याचा कार्पेट एरिया आहे 851 स्क्वेअर फीट, ज्यामध्ये तुम्हाला मिळत आहे हाईक विजन कडून व्हिडिओ डोअर फोन आणि येल कडून डिजिटल लॉक. तर चला बघूया 2 BHK चा सॅम्पल फ्लॅट. हा आहे तुमचा लिव्हिंग एरिया आणि ह्या साईडला आहे तुमचा डायनिंग एरिया. डायमेन्शन तुमच्या स्क्रीन वरती आहेत. लिव्हिंग एरियामध्ये तुम्ही अशाच प्रकारे तुमचा सोफा अरेंज करू शकता आणि या वॉलवरती तुम्ही तुमचा टीव्ही सुद्धा अरेंज करू शकता. टीव्ही साठी प्रोव्हिजन्स ऑलरेडी तुम्हाला प्रोव्हाइड केले आहेत. जर इकडे बघितलं तर या वॉलवरती तुम्ही अशाच प्रकारे डेकोरेट सुद्धा करू शकता. तुमच्या लिव्हिंगलाच अटॅच मिळत आहे तुम्हाला बाल्कनी. या बाल्कनीमध्ये तुम्ही बघू शकता इथे तुम्हाला फुल हायटेड स्लाइडिंग डोर प्रोव्हाइड केले गेले आहेत आणि ही बाल्कनी तुमच्या लिव्हिंग आणि डायनिंग दोन्ही एरियाला अटॅच असणार आहे, जेणेकरून तुमच्या लिव्हिंग आणि डायनिंग मध्ये लाईट अँड व्हेंटिलेशन साठी कधीच कमी नाही पडणार. ही बाल्कनी तुमची 3 साइड कवर्ड असणार आहे. सेफ्टी पर्पज साठी तुम्हाला SS रिलिंग प्रोव्हाइड केले गेले आहेत आणि फ्लोअर वरती तुम्हाला अँटी स्किड टाइल्स प्रोव्हाइड केले गेले आहेत. ही बाल्कनी बरीच स्पेशियस असल्यामुळे तुम्ही या बाल्कनी मध्ये टी अँड कॉफी साठी अशाच प्रकारे टेबल अरेंज करू शकता आणि या साइडला तुम्ही व्हर्टिकल गार्डन सुद्धा करू शकता. चला तर मग आपण डायनिंग एरियाकडे जाऊया. हा आहे तुमचा डायनिंग एरिया, ज्याचे डायमेन्शन तुमच्या स्क्रीनवर दिले आहेत. इथे तुम्ही तुमचा अशाच प्रकारे डायनिंग टेबल अरेंज करू शकता. हा टेबल राऊंड मध्ये असल्यामुळे तुम्हाला 4 सीटर अरेंजमेंट इथे होतीये, पण जर तुम्ही इथे स्क्वेअर मध्ये टेबल अरेंज केला तर तुमची 6 सीटर अरेंजमेंट इझिली होऊन जाईल. चला तर मग जाऊयात आपल्या किचन एरियाकडे. हे आहे तुमचं किचन आणि याचे डायमेन्शन तुमच्या स्क्रीनवर दिले आहेत. किचन मध्ये तुम्ही पाहू शकता अशाच प्रकारे तुम्हाला L शेप मध्ये प्लॅटफॉर्म आणि खालच्या साईडला तुम्हाला किचन ट्रॉलीज प्रोव्हाइड केले गेले आहेत. वरच्या साईडला तुम्ही तुमच्या पद्धतीने कॅबिनेट सुद्धा अरेंज करू शकता आणि चिमणीसाठी प्रोव्हिजन्स प्रोव्हाइड केले गेले आहेत. या किचन मध्ये तुम्हाला इथे मिळत आहे एक सिंक आणि वरच्या साईडला ॲक्वागार्ड साठी तुम्हाला प्रोव्हिजन्स प्रोव्हाइड केले गेले आहेत. किचन मध्ये तुम्ही या साईडला अशाच प्रकारे तुम्ही तुमचा फ्रीज अरेंज करू शकता, त्यासाठी प्रोव्हिजन्स सुद्धा प्रोव्हाइड केले गेले आहेत. आणि इथे तुम्हाला मिळत आहे अटॅच ड्राय बाल्कनी, ज्यामध्ये तुम्हाला वॉशिंग मशीन आणि डिश वॉशरसाठी प्रोव्हिजन्स प्रोव्हाइड केले गेले आहेत. ड्राय बाल्कनी मध्ये तुम्ही इथे पाहू शकता तुम्हाला अँटी स्किड टाइल्स प्रोव्हाइड केले गेले आहेत आणि हाफ वॉल पर्यंत डॅडो टाइल्स सुद्धा वॉल वरती प्रोव्हाइड केले गेले आहेत. इथे तुम्हाला एक लाईट अँड व्हेंटिलेशन साठी विंडो सुद्धा दिली आहे. चला तर मग जाऊयात ह्या 2 BHK च्या फर्स्ट बेडरूम कडे. ही आहे तुमची फर्स्ट बेडरूम, ज्याला तुम्ही तुमच्या किड्स बेडरूम मध्ये सुद्धा कन्वर्ट करू शकता. याचे डायमेन्शन तुमच्या स्क्रीनवर दिले गेले आहेत. इथे तुम्ही तुमच्या मुलांसाठी स्टडी टेबल इझिली अरेंज करू शकता. या बेडरूम मध्ये तुम्हाला या साईडला वॉर्डरोब साठी बरीच स्पेस दिलेली गेली आहे. अशाच प्रकारे तुम्ही तुमचा वॉर्डरोब अरेंज करू शकता आणि इथे तुम्ही तुमचा क्वीन साइज बेड इझिली अरेंज करू शकता. या बेडरूम मध्ये तुम्हाला लाईट अँड व्हेंटिलेशन कधीच कमी पडणार नाही, कारण इथे तुम्हाला मिळत आहे फुल साइड विंडो विथ मस्किटो मेश. ही विंडो तुमची हाफ साइड कवर्ड असणार आहे आणि हाफ साइड मुव्हेबल असणार आहे. बेडरूमच्या जस्ट अपोजिट साइडला तुम्हाला मिळत आहे वॉश बेसिन आणि त्याचबरोबर इथे आहे तुमचं कॉमन वॉशरूम. या वॉशरूम मध्ये तुम्हाला वॉल वरती डॅडो टाइल्स प्रोव्हाइड केले गेले आहेत आणि फ्लोअर वरती तुम्हाला अँटी स्किड टाइल्स दिले गेले आहेत. इथे तुमचे सगळे CP सॅनिटरी फिटिंग जॅग्वार कडून आहेत आणि त्याचबरोबर क्रॉस व्हेंटिलेशन साठी एक विंडो सुद्धा दिली गेली आहे. आता पाहूयात आपण आपली मास्टर बेडरूम. मास्टर बेडरूम मध्ये जाण्या अगोदर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल
तर शेअर, लाईक अँड सबस्क्राईब नक्की करा. चला, ही आहे तुमची मास्टर बेडरूम, ज्याचे डायमेन्शन तुमच्या स्क्रीनवर दिले गेले आहेत. या मास्टर बेडरूम मध्ये तुम्ही इथे पाहू शकता क्वीन साइज बेड कस्टमाइज करून दाखवला आहे. पण तुम्हाला हवा असेल तर तुम्ही तुमचा किंग साइज बेड सुद्धा इझिली कस्टमाइज करू शकता. तसेच बेडच्या जस्ट अपोजिट साइडला तुम्हाला टीव्ही साठी प्रोव्हिजन्स प्रोव्हाइड केले गेले आहेत. आणि या साइडला तुम्ही तुमचा स्टडी टेबल अरेंज करून वर्क फ्रॉम होम स्पेस बनवू शकता. इथे जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला वॉर्डरोब साठी बरीच स्पेस दिली गेली आहे. प्रकारे तुम्ही इथे तुमचा वॉर्डरोब अरेंज करू शकता. आणि तसेच तुम्हाला या साइडला तुमचं मिळत आहे अटॅच वॉशरूम. या वॉशरूमचे डायमेन्शन तुमच्या स्क्रीनवर दाखवले गेले आहेत. इथे तुम्हाला मिळत आहे एक वॉश बेसिन आणि वॉल्स वरती तुम्हाला डॅडो टाइल्स प्रोव्हाइड केले गेले आहेत. आणि खाली फ्लोअर वरती तुम्हाला अँटी स्किड टाइल्स दिले गेले आहेत. इथे सुद्धा तुम्हाला सीपी सॅनिटरी फिटिंग सगळे जॅग्वार कडून आहेत. तसेच क्रॉस व्हेंटिलेशन साठी या वॉशरूम मध्ये सुद्धा तुम्हाला एक विंडो प्रोव्हाइड केली गेली आहे. याच मास्टर बेडरूमला तुम्हाला मिळत आहे अटॅच बाल्कनी. या बाल्कनीमध्ये तुम्हाला मिळत आहे फुल हायटेक स्लायडिंग डोर विथ मस्किटो मेश. या बाल्कनीमध्ये सुद्धा तुम्हाला मिळत आहे सेफ्टी पर्पज एसएस रिलिंग आणि खाली फ्लोअर वरती अँटी स्किड टाइल्स. ही बाल्कनी सुद्धा तुमची 3 साइड कव्हर्ड असणार आहे. इफ यू टॉक अबाउट द प्रोजेक्ट डिटेल, या प्रोजेक्टचं टोटल लँड पार्सल आहे 2 एकर्स, ज्यामध्ये आपण तुमच्यासाठी घेऊन येत आहोत 8 टॉवर, जिथे तुम्हाला 2 लेवल्स पार्किंग असणार आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला 7 रेसिडेन्शियल फ्लोर्स असणार आहेत. अमेनिटीज बद्दल बोलायला गेलं तर या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला 30+ अमेनिटीज प्रोव्हाइड केल्या गेल्या आहेत. या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला 2, 3, 3.5 आणि 4 BHK चे व्हेरियंट आहेत. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर तुम्हाला या प्रोजेक्ट बद्दल अजून काही माहिती हवी असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा.